Halo. Halo. Yes. पत्र्यामुळे होतं दादा राजा आउटला एकदम क्लिअर राहू दे आतमध्ये पर्यंत द्या आम्हाला हॅलो चेक हॅलो चेक हॅलो ओके सर्वप्रथम आवाज येतोय सर्वांना त्या कोपऱ्यात तिकडे येतोय ना दादा तिकडे येतोय ना व्यवस्थित कारण कसं शेवटपर्यंत व्यवस्थित आवाज आला पाहिजे सर्वप्रथम नवरात्रीच्या आणि आता बघा परवा दसरा आला पण जसे गणपती कसे जातात त्याप्रकारे हा नवरात्र उत्सव हा दसरा देखील कसा संपतो हे आपल्याला कळत नाही कारण आपण सर्वजण याच्यामध्ये भारावून गेलेलो असतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मंडळी या ठिकाणी आज आजच्या या भव्य दिव्य अशा सभामंडपामध्ये आमच्यासारख्या आजान बालकाला आज आमची आपल्या सर्व रसिकांच्या चरणाशी सेवारूपी कार्यक्रम करण्याची जी संधी दिली त्यासाठी सर्वप्रथम मायबाप रसिक वर्गाला लाख धन्यवाद देतो त्याचबरोबर आज आमच्या या उत्सवामध्ये आजचा हा कार्यक्रम चालू आहे मंडळी त्या अर्थात या गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आई काळजाई आणि आई नंदी माता यांच्या चरणाशी नतमस्तक करून माझ्या समोर असलेले पंढरीचा सखा माझा विठुरा माझा त्याचबरोबर संपूर्ण हे आयोजक या सर्वांना लाख धन्यवाद देतो कारण या ठिकाणी आम्हाला माहिती आहे आम्हाला सांगितलंय की अनेक नामवंत शाहीर या रंगमंचावरती येऊन गेलेत आणि आमच्यासारख्या एका छोट्या कलाकाराला आपण एवढ्या मोठ्या रंगमंचावरती कार्यक्रम करण्याची संधी देत आहे त्यासाठी पुन्हा एकदा सर्व आपल्या व्यवस्थापक कमिटी आणि संपूर्ण ग्रामस्थांना लाख धन्य देतो आणि फार वेळ न घेता कार्यक्रमाला सुरुवात करतोय
ही वंदना आजचा कार्यक्रम करण्याची ज्याने आम्हाला संधी दिली ते अर्थातच गावदेवी संघटना मुंबईशी या मंडळाचे अध्यक्ष आहेत श्री संजय मनोहर पागटे साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष आहेत श्री आत्माराम गोंडू शिंदे साहेब, त्याचबरोबर मारुती लक्ष्मण सकपाळ, निकेश नथुराम सकपाळ शिकवण, अशोक बजरंग शिकवण आणि संपूर्ण या गावचे सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ आणि खास करून संपूर्ण तरुण वर्ग या सर्वांना शाही बापाचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्याचबरोबर मंडळी, आजचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी नक्कीच उशीर झालाय, 1 वाजून गेलेला आहे. आपल्या महाड तालुक्यातील नामवंत शाहीर, त्यांचे गुरुवर्य, वस्ताद, कवी असे अनेक नामवंत शाहिरांच्या या ठिकाणी आजच्या हा कार्यक्रमासाठी नक्कीच उपस्थित आहेत. या सर्वांच्या चरणाशी शाहीर पापड जोशीचा मानाचा मुद्रा असेल. त्याचबरोबर मंडळी, आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मला ढोलकीची साथ देतात. नक्कीच अभिमानाने सांगूचं वाटतंय, दापोली तालुक्यातील एक उगवता तारा आणि दापोलीतील अर्बन कॉलेज आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ज्याने आपल्या नावाची चांगली ओळख केलेले आमचे मित्र हेमंतदादा दुबळे, त्याचबरोबर त्यांना आज ढोलकीची साथ देणारे दुसरे आमचे नवीन यावर्षी त्याने आपल्या या कलेला जोमाण्याची सुरुवात केली आमचे दुसरे डोकेपट्टू पारसदादा हुंगणे. त्याचबरोबर म्हणजे आपल्या महाड तालुक्यातील एक नामवंत शाहीर आणि उत्कृष्ट कीबोर्ड मास्टर पहिल्यांदा दादा आमच्यासाठी सेवा देत आहेत राहुल दादा सुतार. त्याचबरोबर
कार्यक्रमाचे दुसरे आम्हाला साथ देतात आमचे पॅड मास्टर सुमितदादा कोळे आणि अर्थातच आज 13 वर्ष आम्हाला बँडेची साथ देणारे आमचे मित्र आमचे बंधू ललितदादा येथरे या सर्वांना घेऊन या ठिकाणी आमचा हा कार्यक्रम मंडळ आपल्यासाठी सादर करतोय. त्याचबरोबर अनेक वर्षापासून असलेले आमचे मित्र साऊंडचे या मालक आज आपल्या सर्वांपर्यंत आमचा जो गोड आवाज आणि उत्कृष्ट जी लाईव्हची व्यवस्था ही रंगदेव ज्यांनी सजवलेली आहे ते आमचे मित्र दापोलीचे सुपुत्र मुंबईतल्या थिएटरच्या बाजारातले किंवा आपल्या कोकणातल्या मोठ्या बाजारातले त्यांचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटते ते आमचे मित्र राजेशदादा पड्याळ यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास महाडचे सुपुत्र आणि बँजो मेकर आमचे मित्र सचिनदादा टेकविलकर आणि त्यांनी आम्हाला हा कार्यक्रमाची संधी दिली. आमचं नाव या ठिकाणी सांगितलं शेरकेवा. त्याचबरोबर खास एवढा उशीर होऊन सुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्या महाड तालुक्यातील पोलीस निरीक्षक माननीय सुरेश निमोणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचे सहकारी सचिन टेटविलकर त्याचबरोबर किरण देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो साहेब. आणि माझ्या कार्यक्रमाला फार वेळ झाला होता. या ठिकाणी पहिल्या माझ्या फेरीला सुरुवात करतो म्हणजे शेवटचं सांगणं असेल तुम्हाला की ज्या प्रकारे गोवाला सहकार्य केलं गोवाला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. गोवाला उत्कृष्ट चांगली या ठिकाणी पहिली वारी त्यांनी सादर केले. मी देखील गोवाच्या मागून जाईन आणि त्याच्यामुळे पहिला माझ्या फेरीला सुरुवात करत असताना पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती असेल की आम्हा दोन्ही कलावंतांना शेवटपर्यंत शांततेचा आणि प्रेमाचा सहकार्य कराल एवढी छोटीशी अपेक्षा करतोय. आणि या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. लक्ष द्या. गर्व कधी ना
बघा बुवांची वारी थोडी शांत झाले. आता नक्कीच रसिकांची अपेक्षा असेल की तुरेवाल्या बुवाने काहीतरी वारी करायला पाहिजे. सुरुवातीपासूनच करूया ना जरा कार्यक्रमाला रंग चढवायला. थोडीशी मजा करूया की नाही? तुमचा आवाज असेल तर कार्यक्रमाला मजा येईल. सुरुवात करूया ना पहिल्यापासून थोडीशी खंड व्हायला. आवाज आवाज एवढाच महाराजांचा आवाज. राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला हा जिल्हा आहे. कार्यक्रमाला खंडवायला सुरुवात करूया ना. ये कारण बघा कुठला पण कार्यक्रम असेल ना तर हे मायबाप रसिक वगैरे आहेत ना त्यांच्या वेळेला आज आमच्यासारखे कलाकार या ठिकाणी रंगमंचावर होते आणि त्यांची साथ असेल तरच कार्यक्रमाला मजा येते. आणि म्हणून बुवा तुम्ही म्हणून गेला की बुवा लक्ष ठेवा माझ्या स्तवनाकडे गौरवणीकडे. बुवा नक्कीच तुमच्या स्तवनाची आणि गौरवणीची या ठिकाणी कार आणले आणि बुवा नक्कीच शेवटपर्यंत बुवा कोणतीही अश्लीलता नाही ना या ठिकाणी बुवा तुमची वाट लावून जाणार. या ठिकाणी दापूचं नाव या ठिकाणी जसं घेऊन आलं तसं दापूचं नाव मोठं करून जायचं. बघा बुवांची स्तवन काय होती. बुवांची स्तवन आहे. वाट तुझी पाहुनिया वेळे झाले मन. वाट तुझी पाहुनिया वेळे झाले मन. आता बुवा या नवरात्रीचा उत्सव चालू आहे. बुवा आपण देवाची वाट नाही पाहायची. कुठे आमचे देवेंद्र बुवा? बुवा आपण देवाची वाट नाही पाहायची आहे. देव आपल्या तिथं वाट पाहतोय तिथं आपल्याला जायचं आहे. म्हणून बुवा सुरुवातीला हे जे तुम्ही म्हणताय वाट तुझी पाहून या. बुवा आपण देवाची वाट नाही पाहायची आहे. देव काय आपल्यासाठी येणार नाही. देव तिथं वाट पाहतो तिथं आपल्याला जायचं. म्हणून काय म्हणायचं बघा. वाट तुझी पाहून या वेळ झाले मन. रूप तुझे पाहून आलं भले भान. बुवा त्याला उत्तर बघा कसं देतोय. आणि यमन बघा वाट तुझी पाहुण्या वेळे झाले मन आणि रूप तुझे पाहुण्या हरपले भान. बुवा मनाने भान या ठिकाणी बुवा अर्थ बघा कसं लागतंय काय. यमन बघा कसं लागतंय. म्हणून या ठिकाणी माझं बघा कसं घेतोय स्तवन तुमच्यासाठी बघा काय देतो तुमच्या स्तवनाची. भेटण्या मी आतुर झालो मन रमीना. जेव्हापासून हा कार्यक्रम करताय ना तेव्हापासून या ठिकाणी या मंदिरात येण्याची ओढ लागते. म्हणून मला काय म्हणायचं बघा. भेटण्या मी आतुर झालो मन रमीना. तुमच्या वाचूनी आई मला करमेना. 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 भेटण्या मी आतुर झालो. भेटण्या मी आतुर झालो मन रमीना. तुमच्या वाचून आई मला करमेना. तुमच्या वाचून आई मला करमेना. तुमच्या वाचून तुमच्या वाचून आई मला करमेना. बघा या ठिकाणी बुवा तुमच्या स्तवनाचं उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. तर माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. बघा नक्कीच आज मला अभिमान आहे की मी रायगड जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाला आलोय आणि नक्कीच या पावन भूमीमध्ये आज महाराजांच्या या भूमीमध्ये महाराजांवरून स्तवन घेण्याची आपल्या मायबाप रसिकांच्या या मंडळाच्या मध्ये या ठिकाणी मला संधी मिळाली. या ठिकाणी महाराजांचं स्तवन सादर करतोय. लक्ष द्या बुवा तुमचं देखील लक्ष द्या कारण तुम्हाला माझ्या स्तवनाची काट द्यायची आहे.
विकास गोडेकर, सागर कांबळे, अमोल मांडवकर या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचबरोबर संकेत दादा येसवारे, विजित पवार यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करते आणि माझ्या संवादाला सुरुवात करते. लक्ष द्या.
बघा नक्कीच या ठिकाणी सवन आवडले ना सर्वांना? आवडले ना दादा? धन्यवाद. बघा सवन झालेला आहे. गणाकडे वळतोय. लक्ष सुद्धा बघा काय म्हणायचंय. गणपती जाऊन बघा आता काही दिवस झालेले आहेत. मात्र गणपती येण्याचा जो आनंद आणि गणपती पुन्हा 5 दिवस 11 दिवस 21 दिवस जे काय असतात ते गेल्यावर जे दुःख काय ना ते फक्त आपल्या कोकणाच्या माणसाला विचारावं. कारण आपण एवढी मनोभावे त्याची सेवा करतो आणि गणपती बाप्पा गेल्यावरती जे काय दुःख होतं तेच माझ्या घरामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात द्या. बक्षीस आलेलं आहे. वैभव सचिन पार्टे यांकडून बहुमूल्याचं 100 रुपये. सुभाष पार्टे यांकडून 100 रुपये. तुकाराम गोपाळ गाव कुर्ला खास बुवासाठी बहुमूल्याचं 500 रुपयाचं पारितोषिक आले. या सर्वांचं नाथ मंडळ आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा वेळ कमी आहे. माझ्या गणाला सुरुवात करतो. लक्षात घ्या.
सवनाची काढायचे तुमच्या गवळणची काढायचे बघा लक्ष द्या भुवनची गवळण होती अहो गोकुळात नाव तुझं हे गाजते गोकुळात नाव तुझं हे गाजते सांग मुरली कधी रे वाजते तर मला काय सांगायचं मुरली माझी या श्रीकृष्ण ना ही राधा तो आता थोडा या गौरवीपर्यंत अवगाव करणार नाही तुम्हाला आज ही माझी राधा आहे आणि हे राधे तू जेव्हा सांगशील तेव्हा या गाण्याची मुलं वाजवायला तयार आहे म्हणून माझ्या गौरवीचा अर्थ उत्तर बघा कसं असणार आहे हो गोकुळात नाव माझं हे गाजते गोकुळात नाव माझं हे गाजते राधे सांगशील तेव्हा मुरली माझी वाजते गवलन झाली बुवा गवलन नाही गवलन ओ बुवा गवलन नव गवलन तुम्ही काय बोलता ते बघा इथून उद्या पाणी जर पडली
गवलन गवलन नाही गवलन वा व्याकरण पण नीट पाहिजे त्याच्यामध्ये नामावते साहेब चुका काही नव्हत्या असं पण त्या आहेत त्या थोडीसे सांगते बघा माझा प्रश्न या ठिकाणी समाजाला या ठिकाणी माझा बोलणा प्रश्न दिलेला आहे समाजाला माहीत असावं यासाठी मी माझा प्रश्न सांगतोय मात्र माझ्या या गीतामधून या प्रश्न पदामधून सांगून या ठिकाणी माझी पहिली बाजू समाजाला लक्ष देऊ द्या पुढच्या वेळेला भेटा तेव्हा आपला प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल म्हणून माझा प्रश्न बघा अहो या प्रश्नाचं उत्तर बोला साधगाव चालीवरती जमत नसेल तर वाट धरा शाहीर शिरी तुम्ही करशी
जमत नसेल तर वाट जरा साहेबांची ती तुम्ही घरची मायबाप रसिको लाभल्या धर्माचं आपण सर्वांनी उत्कृष्ट शांततेचं आणि प्रेमाचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केले. नक्कीच मी आपल्या सर्वांना विनंती करेन की गोवाला देखील तुमच्या शेतीमध्ये आपण असंच प्रेमाचं सहकार्य कराल. आणि या ठिकाणी वेळेअभावी माझं या आपल्या ग्रामदेवतेवरून जे लिहिलेलं गीत आहे ते वेळेअभावी पुढच्या माझ्या बारीमध्ये नक्कीच या ठिकाणी सादर करणार आहे. मात्र मंडळी या ठिकाणी शब्द दिल्याप्रमाणे माझ्या माता या समोर बसलेल्या आहे त्या मोठ्या मंदिराच्या सभा मंडळामध्ये हा कार्यक्रम आहे. नक्कीच कोणाची मान खाली जाईल असा हा कार्यक्रम करणार नव्हतो आणि त्या प्रकारचा हा कार्यक्रम केलेला आहे. तुम्हाला देखील विनंती आहे त्या प्रकारचा कार्यक्रम करा. नक्कीच पुढच्या वारीमध्ये मी सुद्धा त्या प्रकारचा कार्यक्रम केला. या ठिकाणी एवढा शब्द देतो. मात्र बुवा तुम्ही भरकटला तर आज शपथ सांगतो बुवा उद्या मंडळ केला तोंड टाकायला जागा ठेवणार नाही. तुम्ही नीट वारी करा मी सुद्धा नीट वारी करेन. या ठिकाणी एवढं सांगतो माझी पहिली वारी थांबवतोय. धन्यवाद.